Hello friends, today we will see the brainstorming session for the new poem, that is Have You on Your Tomorrow. We are going to begin with the first question. पहिला प्रश्न आहे, discuss with your friend how she or he spent the whole day that was beneficial for others. काय करायचं आहे आपल्याला आपल्या फ्रेंडसोबत डिस्कस करायचं आहे की तो दिवस कसा घालवला की जेणेकरून जे काही आपण दिवसभर काम केलं त्यातून ते इतरांसाठी फायदेशीर ठरलं. 3 पॉईंट्स दिलेले आहेत. मग या ठिकाणी डिस्कस आपण अशा पद्धतीने करूया की आपण डायरेक्ट आपल्या मित्राने काय केलं आहे ते त्याने आपल्याला सांगितलेलं आहे असं गृहीत धरून आपण त्याच्यासोबत आता डिस्कस करू. तर पहिला पॉईंट आपण त्याला सांगायचं आहे, That was a good thing, my dear friend, that you did not throw the wrapper after eating chocolate on the road. Instead, you put it back in your bag. म्हणजे चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचं जे रॅपर आहे, कवर आहे, तू रस्त्यावर फेकलं नाही, ते खूप चांगलं केलं. तू ते तुझ्या बॅगमध्ये ठेवून घेतलं. म्हणजे काय झालं की यापासून दुसऱ्यांना नुकसान होणार नाही. जो दुसरा पॉईंट आहे तो आहे, काय सांगूया आपण त्याला, It was a good thing that you helped a blind man to cross the road. It was really a beneficial act for the person to whom you helped. या ठिकाणी आपण सांगतोय की मित्रा, तू खरंच खूप चांगलं काम केलं, कारण एका अंध व्यक्तीला तू रस्ता क्रॉस करण्यास मदत केली. त्या व्यक्तीला खरोखर याची गरज होती. तिसऱ्या पॉईंटला आपण लिहूयात, You helped the poor students of our class while solving the sums of maths. That was a good act on your part to help them. मित्रा, तू खरोखर चांगलं काम केलं. अभ्यासात ज्या विद्यार्थ्यांची गती कमी आहे अशा विद्यार्थ्यांना तू गणित सोडवण्यास मदत केली. खरोखर तुझं हे काम अत्यंत चांगलं आणि इतरांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जो दुसरा प्रश्न आहे तो आहे, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इलस्ट्रेशन्स. एक स्टेटमेंट आहे कवितेमध्ये, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, म्हणजे आपला जो दिवस आहे आपण चांगल्या पद्धतीने घालवला की वाईट पद्धतीने घालवला, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं, इलस्ट्रेशन करायचं आहे. त्याचं उत्तर लिहूया आपण. इफ अ डे इज नॉट स्पेंड इन सच अ वे इन विच देर वॉज नो ॲक्ट टू इम्प्रूव्ह द लाईव्स ऑफ पीपल, द डे इज वेस्टेड. And if the day is lost, it is sorely or badly spent. It is well spent when it leaves a trail of kindness behind the act. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आपला दिवस घालवताना अशा पद्धतीने घालवला की ज्यात लोकांच्या आयुष्यात इम्प्रूव्हमेंट होणार आहे, जर असं काही केलं नाही, त्यांची इम्प्रूव्हमेंट होणार असेल असं, तर समजायचं दिवस काय झाला, वाया गेला. तो दिवस आपण वाया घालवला. म्हणजेच तो दिवस कसा गेला, सोअरली ऑर बॅडली स्पेंट. आणि इट इज वेल स्पेंट वेन इट लिव्ज अ ट्रेल ऑफ काइंडनेस बिहाइंड द ॲक्ट. आणि तो दिवस चांगल्या पद्धतीने गेला असं आपण समजू शकतो ज्यावेळेस आपल्या मागेही आपण केलेल्या चांगल्या कामामुळे इतरांनीसुद्धा चांगले कामं करायला सुरुवात केली, ज्याला काय म्हणतो आपण, ट्रेल ऑफ काइंडनेस. पुढचा प्रश्न आहे, As you close your eyes in slumber, do you think that God would say, You have earned one more tomorrow by the work you did today? Elaborate the idea expressed in these lines. आता जेव्हा तुम्ही डोळे बंद करणार, दिवस संपल्यावर झोपायला जाणार, त्यावेळेस जर असं वाटलं की परमेश्वर तुम्हाला म्हणताय की तुम्ही अजून एक दिवस कमवला, नेमका अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला या स्टेटमेंटचा, बघूया आपण उत्तर. इफ वी गेट सच रिस्पॉन्स फ्रॉम गॉड, इट डझंट मीन दॅट वी विल गेट वन मोर डे ॲज एव्हरीवन गेट्स इट. म्हणजे खरं तर प्रत्येकाला नवा दिवस मिळणारच आहे. म्हणजे अजून एक दिवस मिळाला आणि चांगलं काम केलं म्हणूनच मिळाला असा याचा अर्थ घ्यायचा नाही. इट सिम्पली मीन्स दॅट वी विल गेट वन मोर कम्फर्टेबल अँड हॅपी डे. याचा अर्थ असा आहे की अजून एक दिवस आपल्याला मिळतो आहे जो कम्फर्टेबल आहे, जो स्वस्त आहे. स्वस्त आहे म्हणजे आपण चांगलं काम केल्यामुळे आपल्याला पश्चाताप न राहता आनंद वाटतो आहे नवीन दिवस मिळण्याचा. अशा प्रकारे स्वस्थता लाभली
इफ वी स्पेंड अ डे वेल, आणि आपण जर चांगल्या पद्धतीने दिवस घालवला, इट विल बी लॉस्ट. काय म्हणताय? जर आपण चांगल्या पद्धतीने दिवस घालवला तर स्वस्थ आपल्याला वाटणार आहे. परंतु इफ इट विल बी लॉस्ट अँड द नेक्स्ट डे विल नॉट बी द नेक्स्ट डे, जर का आपण तो वाया घालवला तर नवीन दिवस हा खरं तर नवीन दिवस नाही आहे. एक दिवस वाया गेलेला आहे, तोच आपल्याला भरून काढावा लागणार आहे. इट विल बी द सेम डे दॅट वी हॅव टू डू एनी गुड ॲक्ट. खरं तर तोच दिवस असेल ज्या दिवशी आपल्याला नवीन ॲक्ट करायचे. लक्षात घ्या, जो दिवस वाया गेला तो मोजता येणार नाही, म्हणून नवीन दिवस मिळाला नाही, असा या ठिकाणी सारांश आहे. त्यानंतर पुढे एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की पोएट काय करतो आहे की विचारतो आहे की खालील दिलेल्या व्यक्तींसाठी आपण काय चांगलं काम करणार. त्यात फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, नेबर्स आहेत. मग आधी आपण फॅमिली मेंबर्सबद्दल बोलूया. फॅमिली मेंबर्समध्ये आई आहे. आईसाठी काय चांगलं काम करणार? आय विल हेल्प टू माय मदर इन हर हाऊसहोल्ड वर्क. घरगुती कामात मदत करणार. अजून काय मदत करणार फॅमिली मेंबरसाठी? आय विल हेल्प माय यंग ब्रदर्स अँड सिस्टर्स इन देअर स्टडीज. माझे जे लहान भावंड आहेत त्यांच्या अभ्यासात मी त्यांना काय करणार? मदत करणार. मित्रासाठी काय करणार? आय विल सपोर्ट माय फ्रेंड फॉर हिज ऑर हर गुड ॲक्ट्स. म्हणजे जे काही चांगलं काम करणार असतील माझे मित्र, मी नेहमी त्यांच्या बाजूने उभा राहील. ॲज वेल ॲज वॉट एव्हर ही नीड्स इफ आय हॅव आय विल हेल्प हिम लाईक बुक्स, नोटबुक्स, पेन etc. म्हणजे त्यांना जर कसली आवश्यकता असेल आणि ते जर माझ्याकडे अवेलेबल असेल, जसं की बुक्स आहेत, नोटबुक्स आहेत, पेन्स आहेत, तर नक्की मी अशा वस्तूंची माझ्या मित्रांना काय करणार? मदत करणार. नेबरसाठी काय करणार? इन केस ऑफ एनी इलनेस ऑफ द नेबर्स or if there is any emergency situation, I will try to help my neighbors at my best. समजा कोणी आजारी असेल, काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर नक्कीच मी माझ्या शेजारच्यांना त्यावेळेस जेवढं शक्य असेल तेवढं मी काय करणार? चांगल्या पद्धतीची मदत करणार. आता अजून एक टेबल आलेला आहे. त्या टेबलमध्ये काय केलेलं आहे की आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत. त्या 2 कॉलममध्ये 1 2 3 4 8 शब्द शोधायचे आहेत की जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या मनाने नाऊन लिहायचं आहे. ॲड अ नाऊन ऑफ युअर ओन. आपल्या मनाचं नाऊन लिहायचं आहे. तर पहिलं जे डिस्क्रायबिंग वर्ड आहे ते आहे चिअरफुल. त्यासोबत आपण जो आपल्या मनाने नाऊन जोडला आहे तो ॲटमॉस्फिअर. मग काय शब्द झाला? चिअरफुल ॲटमॉस्फिअर. पुढचा शब्द आहे चर्लिश वेलकम, सेल्फिश बिहेवियर, सिम्पल कॅरेक्टर, माइटी जायंट, ग्रेटफुल पर्सन, रिजॉइसिंग चिल्ड्रन, फेडिंग नेचर आणि डिस्कंटेंट मॅन. ही उदाहरणं आपण घेतलेली आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मॅच द पेअरचा. मॅच द पेअरमध्ये पहिला जे प्रश्न आहे चिअरफुल, बरोबर. या ठिकाणी 1 मिनिट. ओके, पुढचा प्रश्न आहे मॅच द पेअरचा. या ठिकाणी पहिल्या कॉलममधला पहिला शब्द वाचतो चिअरफुल. चिअरफुलची मॅच कोण आहे? मग या ठिकाणी हॅपी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेल्फिश. सेल्फिशचा या ठिकाणी आपल्याला मिनिंग भेटतो आहे कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर. त्यानंतर सोअरली. सोअरली म्हणजे विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. आणि शेवटचा जो पॉईंट आहे डिस्कंटेंट, याची मॅच आहे लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. आता आपण पुढचा प्रश्न बघतोय. पुढचा प्रश्न आहे देर आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ होमोनिम्स इन द पोयम. फॉर एक्झाम्पल स्पोक. लिस्ट होमोनिम्स फ्रॉम द पोयम अँड गिव्ह देअर मिनिंग्स. आता या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे आपल्याला होमोनिम स्पोक. स्पोक होमोनिम आहे म्हणजे काय? याचे 2 वेगवेगळे अर्थ निघतात. उदाहरणार्थ सायकलला जी आरी असते त्यालाही स्पोक म्हणतात. त्यानंतर स्पीक या शब्दाचा V2 काय आहे? स्पोक आहे. मग असे 2 अर्थाचे एकच शब्द असेल तर आपण त्याला काय म्हणतो? होमोनिम्स म्हणतो.
मग अशा होमोनिम्सची यादी पण करायला लावलेली आहे आणि त्याची मिनिंग पण द्यायला लावले अँड गिव देअर मिनिंग. आता या ठिकाणी आपण जे 3 शब्द शोधले आहेत ते कोणते? पहिला शब्द आहे वे. वे म्हणजे त्याचं पहिलं मिनिंग आहे मॅनर आणि त्याचं दुसरं मिनिंग आहे रोड. द वे यू स्पीक म्हणजे ज्या पद्धतीने तू बोलतो. गो बाय दॅट वे, त्या रस्त्याने जा. त्यानंतर दुसरा शब्द आहे ओव्हर. ओव्हरचा पहिला अर्थ तर आपल्याला माहिती आहे फिनिश, आणि डोक्याच्या वरती वगैरे असेल काही एखादी वस्तू तर त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर द हेड, म्हणजे सेकंड मिनिंग आहे अबव. त्यानंतर कॅन, तिसरा शब्द आहे कॅन. कॅन आपल्याला माहिती आहे एक पॉट असतं दूध वगैरे भरायचं, व्हेसल म्हणूया वाटल्यास, आणि ते मॉडल ऑक्झिलियरी पण आहे कॅन. तर अशा प्रकारे आपण हे 3 शब्द बघितले जे होमोनिम्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट एक्सप्रेशन्स फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम ईच स्टांजा. म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये एक शब्द आलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ काय? गोईंग अवे. गोईंग अवे म्हणजे जात आहे. हां, एक उदाहरण दिलं आहे त्यांनी, वन इज गिवन बिलो, व्हॅनिश इन द थ्रॉंग. व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे गर्दीत गुप्त होणे. अशा प्रकारे एक उदाहरण दिलेलं आहे. आपण बघू. पहिल्या स्टांजामध्ये जो शब्द आला आहे तो आहे पास्ट अवे, म्हणजे जर शेजारून कोणी निघून गेलो. सेकंड पॅरेग्राफमधलं उदाहरण होतं हे व्हॅनिश इन द थ्रॉंग. त्यानंतर नेक्स्ट स्टांजामध्ये आहे पास्ट किंवा पार्टिंग, आणि शेवटच्या स्टांजामध्ये आहे लिव्ह. लिव्ह म्हणजे सुद्धा गो अवे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आहे पुढे. क्वेश्चन नंबर 5मध्ये आपण काय बघतोय? द पोएट हॅज यूज्ड डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक ॲलिटरेशन अँड इंटरॉगेशन इन द पोएम. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स. टेबल दिलेला आहे, त्यात आपल्याला ॲलिटरेशन शोधायचं आहे आणि इंटरॉगेशन शोधायचं आहे. इंटरॉगेशनची तर भरपूर वाक्य आहेत. ॲलिटरेशनची आपण ओळ घेऊया, ज्याच्यात टॉयलिंग टाईम हा शब्द आला होता, ही फ्रेज आली होती. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आता टॉयलिंग टाईम या 2 शब्दांचा पहिला जो साऊंड आहे तो ट आहे, त्यामुळे याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. त्यानंतर आपली जी पहिली ओळ आहे तीच घेऊया इंटरॉगेशनची. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. क्वेश्चन मार्क आहे आणि इंटरॉगेशन आहे, आणि या फिगर ऑफ स्पीचमध्ये प्रश्न तर विचारला जातो पण उत्तर हे इसेन्शियल नाही आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड द राईम स्कीम ऑफ द अदर स्टांजाज. तर आपल्याला AABB प्रकारच्याच राईम स्कीम आहे. बघूया आपण. पहिला जो स्टांजा आहे, पहिल्या स्टांजाचं कोणतं राईम स्कीम सांगितलं आहे आपल्याला? वे आहे, टुडे आहे, शेवटचा शब्द थ्रू आहे आणि यू आहे, त्यामुळे AABB. आता दुसरा जे स्टांजा आहे त्याच्यात अलॉंग आणि थ्रॉंग, त्यामुळे आपण काय घेऊया ते CC आणि DD, अलॉंग आणि थ्रॉंग. परंतु पुढे वे आणि टुडे परत आलेलं आहे. वे आणि टुडे परत आलेलं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा इथे AA म्हणावं लागेल. मग काय येईल इथे येणार DD आणि AA. मग पुढे आहे स्लीपिंग फास्ट आणि पास्ट. आता या ठिकाणी आपण काय घेतलं? पहिला स्टांजा AABB, दुसरा स्टांजा CCAA. आता जो तिसरा स्टांजा आहे त्याला आपण DD म्हणूया. DD आणि पुन्हा सेड आणि अहेड आहे, त्यामुळे DDEE. आणि शेवटचा जो स्टांजा आहे तोही सगळे शब्द नवीन आहेत. स्पेंट, डिस्कंटेंट, से आणि टुडे. से आणि टुडे परत रिपीट झालेलं आहे या ठिकाणी. तर आपण घेणार आहोत FF आणि AA. तर अशा प्रकारची फिगर ऑफ स्पीच आहे, राईम स्कीम आहे. काही अवघड नाही, तुम्हाला येतच. हे बोलण्यात बरीच गडबड झालेली आहे माझी. पण एकच लक्षात ठेवा, हा जो पहिल्या स्टांजामधले जे शब्द आलेले आहेत कोणते कोणते पहिल्या ओळींमधले ते रिपीट होत आहेत. कोणते कोणते? वे आणि टुडे. हा जो AA ज्या ज्या ठिकाणी येईल
त्या ठिकाणी प्रत्येक वेळा तुम्हाला ए फिगर्स ऑफ स्पीच वापरावी लागेल. तर लास्ट स्टांजाला आहे, फर्स्ट स्टांजाला आहे आणि सेकंड स्टांजाला आहे, फक्त तिसऱ्या स्टांजाला नाही आहे. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न आहे, आपल्याला माइंड मॅप बनवायला लावलेला आहे. क्वेश्चन आहे, हाऊ टू प्लॅन अ गोल फॉर टुमॉरो, और दुसरा याला पर्याय आहे माय फ्युचर गोल. टेक द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन इन रायटिंग स्किल्स सेक्शन फॉर प्रिपेअरिंग अ माइंड मॅप. आता हा जो माइंड मॅप बनवायचा आहे आपल्याला, ज्यावेळेस मी तुम्हाला माइंड मॅप शिकवेल त्यावेळेस आपण हेच उदाहरण घेऊया. या उदाहरणाच्या सहाय्याने मी तुम्हाला माइंड मॅप शिकवेल. आत्ता या ठिकाणी आपल्याला ती परिस्थिती नाही की आपण इथे ते माइंड मॅप बनवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे राईट अ सेट ऑफ 8 to 10 लाईन्स. बरोबर आहे का? नाही. इथे एक प्रश्न राहिला होता, क्वेश्चन नंबर 5. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. ॲप्रिसिएशन मी ऑलरेडी टाकलेला आहे. हा मॅपच्या आधीचा प्रश्न आहे, मॅपच्या आधीचा प्रश्न आहे आणि तो ॲप्रिसिएशनचा आहे आणि तो आपला झालेला आहे, त्यामुळे इथे देण्याची पुन्हा गरज नाही. आता पुढे जो प्रश्न आलेला आहे तो आहे राईट अ सेट ऑफ 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स टू बी आस्क टू अ सोशल वर्कर. टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट्स दिलेले आहेत, आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. त्यात पहिला पॉईंट आहे चाइल्डहुड, मग आहे एज्युकेशन, सर्व्हिस, डिफिकल्टीज, फ्युचर प्लॅन, अचिव्हमेंट्स अँड मेसेज. आपण हे प्रश्न बनवायला हरकत नाही. बघूया पहिले 3 प्रश्न. हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, परंतु ही इंटरव्ह्यू नोकरीसाठीची मुलाखत नाही आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एखादा मोठा व्यक्ती त्याची आपण मुलाखत घेतो, ती मुलाखत आहे. पहिला प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ एज्युकेशनल एन्व्हायरमेंट डिड यू हॅव इन युअर चाइल्डहुड. लहानपणी कशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण तुम्हाला मिळालं. दुसरा प्रश्न आहे, हाऊ मच आर यू सॅटिस्फाईड विथ युअर एज्युकेशन. जे काही शिक्षण तुम्हाला मिळतं त्याबद्दल तुम्ही कितपत समाधानी आहात. तिसरा प्रश्न आहे, वाय डिड यू टर्न टू द फील्ड ऑफ सोशल वर्क. समाजकार्य या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस व्हाईल वर्किंग फॉर द कॉज ऑफ सोसायटी. आता समाजासाठी जे आपण काम करतो ते काम करताना कोणकोणत्या अडचणी येतात. पाचवा प्रश्न आहे, हाऊ फार आर यू सॅटिस्फाईड विथ युअर सोशल वर्क. जे काही समाजकार्य तुम्ही केलेलं आहात त्याबद्दल तुम्ही कितपत समाधानी आहात. आणि 6वा प्रश्न आहे, व्हॉट अचिव्हमेंट्स डिड यू गेट इन दिस फील्ड. आता हे जे समाजकार्याचं क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे, या क्षेत्रात तुमच्या अचिव्हमेंट्स काय, जे म्हणजे तुम्ही काय काय साध्य केलं आहे, अपेक्षित गोल साध्य केले आहेत का. प्रश्न 7वा, व्हॉट इज द प्रेझेंट टास्क फॉर सोसायटी टू बी कम्प्लिटेड. सध्या तुम्ही कोणतं टास्क हाती घेतलेलं आहे समाजासाठी, कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्नरत आहात. 8वा प्रश्न आहे, व्हॉट फर्दर प्लॅन्स डू यू हॅव फॉर द सोसायटी. त्यानंतर भविष्यातील तुमचे काय प्लॅन्स आहेत, काय योजना आहेत समाजासाठी. आणि 9वा प्रश्न आहे, व्हॉट इज युअर मेसेज फॉर सोसायटी. समाजाला तुम्ही काय मेसेज देणार आता या मुलाखतीतून. आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट ॲडवाईस वूड यू लाईक टू गिव्ह टू द नेक्स्ट जनरेशन हू विश टू जॉईन सोशल वर्क. आता जी पुढची पिढी आहे ज्यांना समाजकार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस देणार. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण क्वेश्चन्स विचारले आहेत. पुढचा जो प्रश्न आहे, कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन युअर ओन ऑन गुड डीड्स. आता गुड डीड्स म्हणजे चांगलं कार्य. या चांगल्या कार्यावर आधारित 5 ते 6 ओळी कंपोज करा, म्हणजे कवितेच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी तुम्हाला मदत म्हणून एक सहज एकदम लाईट काही शब्द दिले आहेत बघा, आवडले तर तुम्ही लिहू शकतात ते. आय वॉन्ट टू डू ॲन ॲक्ट ऑफ गुड दॅट विल गिव्ह एव्हरीवन फूड. आय वॉन्ट टू डू ॲन ॲक्ट ऑफ गुड दॅट विल गिव्ह एव्हरीवन फूड. I will do as much as I could. I will do as much as I could. I will never just brood. I want to see great childhood. I would write it on the hardwood that I want to do an act of good.
आय वुड राईट इट ऑन द हार्ड वूड दॅट आय वॉन्ट टू डू ॲन ॲक्ट ऑफ गुड. ठीक आहे, ह्या ओळी आपण गुड डीड्सबद्दल लिहिलेल्या आहेत. ऑल राईट, तुम्हाला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, प्लीज सबस्क्राईब करा. शक्यतोवर जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करता आलं तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. लाईक पण करा.